उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सर्वांना कळवण्यात येते की वनपरिक्षेत्र सिरोच्या वन विभागात एक क्षेत्रात असल्यामुळे वनपरिक्षेत्रापेक्षा आकाराने खूप विस्तृत परिक्षेत्र असून परिक्षेत्रात एकूण 5 उपक्षेत्र व 25 निगत क्षेत्र आहे. तसेच सदर अतिसंवेदनशील क्षेत्र असून या परिक्षेत्राला तेलंगणा राज्यात सीमा लागून असल्याने या परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवाहतूक होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे वन संरक्षण कामाचे स्वरूप लक्षात घेता या परिक्षेत्रात एकूण 35 हंगामी वनसर मंजूर असून त्यापैकी वन उपवन तपासणी नाका, चौकीदार, नियतक्षेत्र, मदतनीस, कार्यालयीन मदतनीस व रात्र दिवस जंगल करिता वनसंरक्षण मनूर असे कित्येक वर्षांपासून सिरोच्या वन परिक्षेत्रात विविध कामे करीत असून त्यांचे मागील 5 महिन्यांपासून हंगामी वन संरक्षण मजुरांचे मजुरी चकोत असल्यामुळे हंगामी वन संरक्षण मजूर कामावर टाळाटाळ करीत आहे. बऱ्याच वन संरक्षण मजुरांचे पाल्य संध्या शिक्षण घेत असल्यामुळे सद्यस्थिती शाळेचे शाळा शुल्काचा दुसरा हप्ता भरायचा असल्यास अधिक अडचणींमुळे कौटुंबिक ताणांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम वनसंरक्षणाचा कामाचा दर्जा पडताना दिसत आहे. सोबतच या बाबींचा काही प्रसार माध्यमांनी नकारात्मक पद्धतीने वापर करून तणाव निर्माण करून विभागा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी सदर अडचण लक्षात घेता खालीलप्रमाणे हंगामी वनरक्षण मजुरांचे थकीत मर अदा करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यास विनंती करण्यात येते. मी सिरोंच्या वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये भेट केली असता मला या गोष्टी जाणून आलेल्या आहेत आणि आपले ज्येष्ठ हंगामी डेली वेजेसमध्ये काम करणारे व्यक्ती त्यांनी मन मुकाट्यातून आपली भीती माझ्यासमोर सादर केलेली आहे. त्यांचा वेतन माहे जुलैपासून झालेला नाही. तर त्यांना मी विचारतो का बरं झालेलं नाही, सरकार याविषयी का आघोडी करत आहे. हो सर, मग शासनाची अडचण काय माहीत नाही. मी फक्त रिक्वेस्ट करतो आणि मी या ठिकाणी बसलेलो देवाचं. आपण सरकारला म्हणजे का निर्देशन देता का बा, म्हणजे का बरं आमचा पगार 6 महिन्यापासून झाला नाही. हो, तुम्ही महाराष्ट्र शासनाला का निर्देशन म्हणजे मी एकच निर्देश देतो महाराष्ट्र शासनाला, तुम्ही स्कीम काढत आहे चांगली गोष्ट आहे, पण स्कीम काढण्यामध्ये स्कीममध्ये जे लाभार्थी आहे ॲक्च्युली लाभार्थी त्यांना पैसे भेटायला पाहिजे. तुम्ही त्यांना वाटप करत आहात, तुम्ही राजनीती करत आहे. कोणती राजनीती काय आहे. आपलं घर कसं चालत आहे सर. सर माझं घर काहीच नाही. म्हणजे उपजीविका कशी चालत. डेली पेटमध्ये रोजंदारी मजूर म्हणून मी काम केलो. माझा मुलगा BSc शिकला. आपण या क्षेत्रामध्ये किती वर्ष झालं काम करून. माझ्या क्षेत्रात 30 वर्ष झाली. 30 वर्षापासून म्हणजे हे पहिल्यांदाच झालं का पगार थांबवण्यात आलं किंवा ग्रँड आला नाही. याच्यावर कधी नाही झाला, हा पहिल्यांदा झाला. म्हणजे 30 वर्षापासून हे पहिल्यांदा झालं आहे. पहिल्यांदा झाला. शासनाने या विषयावर जाचक निर्णय घेऊन हंगामी मजुरांना त्वरित वेतन प्रदान करण्यात यावे म्हणून एस मराठीच्या माध्यमातून मी ही निवेदन सादर करीत आहे. रिक्वेस्ट आहे. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विनोद नायडू, सिरोंचा.